नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ब्राईट फ्युचर क्लासेस आपल्या या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक मुकुंदा माळी सर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील आला पाऊस या कवितेचे संपूर्ण स्वाध्यायामध्ये दिलेले मित्रांनो प्रश्न अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. तर मित्रांनो, आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आला पाऊस या कवितेतील स्वाध्याय आम्हाला हे समजले या घटकातील प्रश्न क्रमांक 1 मित्रांनो बघूया. चौकटी पूर्ण करा. यामध्ये बघा, पाऊस आल्यावर ओले झालेले अंगण, थेंबासंगे आलेले वादळ वारे, गारांनी भरलेला रस्ता. तर शेवटचं वाक्य दिले आपल्याला, लखन लखाकणारी ही कोण आपल्याला सांगायची आहे या ठिकाणी, तर वीज. या प्रकारे प्रश्न क्रमांक 1 मित्रांनो आपण पूर्ण करणार आहोत. जाऊया प्रश्न दुसरा, आकृती पूर्ण करा. पावसामुळे वातावरणात झालेले बदल ही या ठिकाणी दिलेली आकृती मित्रांनो आपण पूर्ण करणार आहोत. ती पुढील प्रमाणे बघा, पावसामुळे वातावरणात झालेला बदल, अंगण ओले झालेले आहे, अंगण ओले होते, वादळ वारे येतात, गारा पडतात, सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतो. बघूया प्रश्न क्रमांक 3, कवितेतील खालील ओळींचे अर्थ तुमच्या शब्दात लिहा. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला कवितेतील ओळी दिलेल्या आहेत आणि त्यांचा अर्थ आपण लिहिणार आहोत. आपल्याला दिलेली पहिली ओळ बघूया. आला पाऊस आला पाऊस, कभिन्न काळे हत्ती, निळ्या नभांगणी सैरा वैरा धावतही सुटती. या ओळीचा अर्थ मित्रांनो बघा असेल आपला, पाऊस आल्यावर निळ्या आकाशात म्हणजे नभांगणात काळे कुट्ट ढग जमा होतात. हे काळे ढग एखाद्या काळ्या हत्तीसारखे वाटतात आणि ते आकाशात वाऱ्यासोबत चारी बाजूंना सैरा वैरा धावत सुटल्यासारखे दिसतात. या प्रकारे या ओळींचा अर्थ मित्रांनो होतो. बघूया पुढील दिलेल्या ओळी. आला पाऊस आला पाऊस, पागोळ्या गळती, थरथरणारे पंख मिटवणी चिप्प पाखरे बसती. या ओळींचा अर्थ या ठिकाणी समजून घेऊया. बघा, मुसळधार पाऊस सुरू झाल्यानंतर घराच्या छपरावर म्हणजे कौलारू छत असतील तर कौलावरून पागोळ्या उघडू लागतात. पावसाच्या पाण्यामुळे व थंड वाऱ्यामुळे अंगाला थंडी भरल्याने पाखरे म्हणजे मित्रांनो पक्षी आपले ओले थरथरणारे पंख मिटून शांत व स्तब्ध बसून राहतात. या प्रकारे आपल्याला या ओळींचा अर्थ मित्रांनो लिहिता येईल. बघूया पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, खालील अर्थ व्यक्त करणाऱ्या कवितेतील ओळी शोधून लिहा. आता या ठिकाणी या अर्थाच्या ओळी आपल्याला शोधायच्या आहेत. पहिली दिली ओळी, पाऊस पडत असताना त्यात खेळणारी खोडकर मुले विजेचा लखलखाट होताच घरात पटकन पळतात. या अर्थाची कवितेतील ओळ बघूया. आला पाऊस वीज लखाके लखन, भिजणारी ती अवखळ पोरे घरात पळती पटकन. या प्रकारे आपल्या कवितेतील ओळ या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. बघूया आ मध्ये दिलेले पुढील ओळ, ऊन पावसाचा खेळ सुरू असताना इंद्रधनुष्याची कमान आकाशात दिसते. या अर्थाची आपल्या कवितेतील ओळ मित्रांनो बघा. आला पाऊस मध्येच पिवळे ऊन हासे, सप्तरंगी इंद्रधनुची कमान आकाशात दिसे. या प्रकारे आपली ही कवितेतील ओळ या प्रश्नामध्ये आपल्याला लिहायची आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. विचार करा व सांगा. पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा. मित्रांनो बघा, पावसामध्ये आपण नेहमीच सर्वजण भिजलेलो आहोत, तर आपला अनुभव या ठिकाणी सर्वांनी नक्कीच सांगावा. पावसाळा सुरू होताच निसर्गात कोणते बदल होतात हे तुमच्या शब्दात सांगा. आता पावसाळा सुरू झाल्यानंतर निसर्गात आपण अनुभवलेले बदल आपल्या शब्दात या ठिकाणी नक्कीच तुम्ही सांगायचे आहेत. लिहिण्याचा प्रयत्न नक्कीच स्वतः करायचा आहे. बघूया आपण पुढचा प्रश्न. खिळू या शब्दांशी या घटकांतर्गत दिलेला पहिला प्रश्न, कवितेतील यमक जुळणारे शब्द शोधा व लिहा. आता आपल्या कवितेमध्ये यमक जुळणारे शब्द ओळीच्या शेवटी मित्रांनो आपल्याला बघायचे असतात. तर बघा पुढील प्रमाणे आपल्याला यमक जुळणारे शब्द लिहिता येतील. लखन, पटकन, हासे, दिसे, हत्ती, सुटती, गळती, बसती. या प्रकारे हे यमक जुळणारे शब्द मित्रांनो आपण लिहून घेतलेले आहेत. जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे. शब्द साखळी तयार करा. या ठिकाणी आपल्याला एक शब्द साखळी दिलेली आहे
आणि यानुसार आपल्याला पुढील शब्द साखळ्या मित्रांनो बनवायच्या आहेत. बघा, ससा, साप, पतंग, ग पासून पुढे गरुड, ड पासून पुढे डमरू आणि रू पासून शेवटी पुढे रुपये. या प्रकारे शेवटी दिलेल्या अक्षरापासून पुढील शब्द आपल्याला मित्रांनो या ठिकाणी बनवायचा आहे. तर बघा, आकाश, त्यानंतर पुढे श पासून शामरुख, ग पासून गरुड, ड पासून डब्बा आणि ब पासून बासरी. तसं इमारत, त पासून तराजू, ज पासून जहाज, पुढील ज पासून जंगल आणि ल पासून लाकूड. या प्रकारे आपल्याला या शब्द साखळ्या मित्रांनो बनवायच्या आहेत, तयार करायच्या आहेत. आणि आपल्याला पुढे प्रश्न दिलाय परत पुन्हा, अशा प्रकारच्या किमान आपण 5 शब्द साखळ्या तयार करा, असा हा मित्रांनो आपला प्रश्न दिला आहे. तर शब्द साखळी तयार करण्याचा प्रयत्न मित्रांनो तुम्ही नक्कीच करायचा आहे आपल्या मित्रांसोबत. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 3, पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला पाऊसशी संबंधित असणारे शब्द लिहून हे पुढील चित्र मित्रांनो पूर्ण करायचं आहे. तर बघा, पाऊसशी संबंधित असणारे शब्द ढग, विजा, पाणी, गारा, इंद्रधनुष्य, छत्री आणि उडी. या प्रकारे हे शब्द आपण लिहिलेले आहेत. बघूया चौथा प्रश्न, घर या शब्दाशी संबंधित शब्द लिहून संकल्पना चित्र तयार करा. आता ज्या प्रकारे मित्रांनो आपण पावसाशी संबंधित संकल्पना चित्र तयार केलेलं आहे, त्याच प्रकारे आता या ठिकाणी घराशी संबंधित संकल्पना चित्र बघूया. तर घराशी संबंधित महत्वाचं असतं मित्रांनो आपलं कुटुंब. घर तयार होतं भिंती, दरवाजे, खिडक्या, दारे, छप्पर. घराच्या पुढे असतं मित्रांनो आपलं अंगण, घराला असतात पायऱ्या, घरामध्ये असतं आपलं फर्निचर. या प्रकारचे विविध संबंधित शब्द लिहून आपल्याला हे संकल्पना चित्र मित्रांनो पूर्ण करता येईल. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 5, कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. आता आपल्या कवितेतील 4 शब्द या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. पहिला आहे बघा, रस्ता. रस्त्यासाठी समानार्थी शब्द असेल मित्रांनो मार्ग किंवा वाट. घर, घरासाठी समानार्थी शब्द आहे आपला गृह किंवा सदन. नदीसाठी मित्रांनो समानार्थी शब्द आहे आपला सरिता. आणि आकाश, आकाशासाठी समानार्थी शब्द मित्रांनो असेल आपला नभ किंवा आभाळ. या प्रकारे समानार्थी शब्दांचा हा प्रश्न आपल्याला मित्रांनो पूर्ण करायचा आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 6, खालील शब्दांची एकवचनी व अनेकवचनी रूपे सारखीच आहेत. वाचा व लक्षात ठेवा या अंतर्गत आपला हा प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो आहे. या ठिकाणी दिलेले शब्द म्हणजे यांचे एकवचनी रूप आणि अनेकवचनी रूप हे सारखंच असतं. असेच अनेक शब्दांची भर या यादीमध्ये मित्रांनो नक्कीच घाला. ही यादी मोठी करायची आहे अजून आपल्याला. अंगण, थेंब, पाऊस, हत्ती, भाषा, आकाश. या प्रकारचे हे काही शब्द आपल्याला दिले आहेत ज्यांचं एकवचनी व अनेकवचनी रूप सारखेच आहे. तर आपल्या मराठीतील असेच काही शब्द मित्रांनो तुम्ही नक्कीच या ठिकाणी लिहा आणि कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर मित्रांनो, अशा प्रकारे बघा, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील आला पाऊस या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासलेला आहे. मित्रांनो, आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा अभ्यास नक्कीच चांगल्या प्रकारे झाला असेल. तर व्हिडिओला पटापट लाईकही करा आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअरही करा. आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघितल्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू.